पाणी भरायचं. हॅलो गाईज, आजच्या ब्लॉगची सुरुवात होती कोल्हापुरातून आणि आता आम्ही चाललोय महालक्ष्मी मंदिरामध्ये दर्शनासाठी. आवरून वगैरे तयार झालोय आणि आम्ही काल रात्री 12 वाजता निघालेलो काही आणि आता 5 वाजता पोहोचलो. आंघोळ वगैरे करून तयार झालोय. तर चला. या प्यायला भूक लागली पण चहा पितोय आधी. दर्शन केल्यानंतर आम्ही नाश्ता करू. आता आमचं छान असं दर्शन झालं आणि थोडं जरा उशिरा आल्यामुळे ना जरा गर्दी लागलेली, कारण की आता 2-3 दिवस लगातार सुट्ट्या आल्या ना, त्यामुळे जरा गर्दी वाढली असेल. कारण की गेल्या वेळेस मी आलेले तेव्हा 10-15 मिनिटातच दर्शन झालेलं, पण आज आम्हाला 2-2.5 तास लागले दर्शनाला. छान दर्शन झालं आणि आता जाऊ आम्ही. कुठे जायचं आपल्याला? शाहू पॅलेसला जायचं आता. चला. आता आमचा सगळ्यांचा नाश्ता वगैरे करून झालाय आणि आता आम्ही सगळे चाललोय शाहू पॅलेसकडे. थोड्या वेळ तिकडे फिरू वगैरे आणि चला. आता आम्ही आलोय शाहू पॅलेसला आणि तो रोड तिथं मेन गेट आहे तिकडे त्या साईडला. शाहू पॅलेसच्या समोरच हे आहे आणि ते सगळे हरिण वगैरे आहेत. ते सुंदर ना. आणि इकडे शाहू पॅलेस आहे. झूम करते. आता आम्ही तिकडे जाऊ फिरायला. सगळं बघून वगैरे येऊ. हे असं दिसतं इथून. केस मागे घे. नाही, छान आहे ना. तर गाईज ब्लॉग मी कंटिन्यू करतोय. ते ब्लॉग असतं तुला ते करता येत नाही, ते मी करतोय. तुला पहिलं म्हणता यायला पाहिजे. ते ब्लॉग असतं की ब्लॉग दिसतोय मी नको. आमचा आता पॅलेस वगैरे फिरून झाला आणि एवढा सुंदर आहे आतमध्ये. खरंच एकदम आहे तशा गोष्टी जपून वगैरे ठेवलेल्या आहेत. त्यांचे फोटोज वगैरे तसं एकदम छान आहे. पोल कशासाठी बनवले? ते वाले झाडं लावलीत काय तिथे? हे वाले ते मागे दिसतात ना पिलर्स, ते का? ते बहुतेक चंदनाचं झाड आहेत रे, त्यामुळे लावलेत. चंदनाची झाडं तोडू वगैरे नाहीत म्हणून प्रत्येक झाडाला केलंय बघ ना पिलर. अलाउड आहे बहुतेक, नसेल. चला. पाणी देता येत ते जरा झाडांना, त्यामुळं. आमच्या दोघांचं झालंय फिरून. बाकीच्या अजून आतमध्येच आहेत. तर येतील थोड्या वेळात. आता आपण आता कुठे जाणार आहे? आता जाणार आपण बाळू मामाच्या मंदिरात. इथून काहीतरी 2 तास आहे अजून. एवढी झोप येते ना. काल रात्री झोपलोच नाहीये. 12 वाजता निघालोय आणि ते 6 वाजता 5:30ला पोहोचलोय. तर पूर्ण ह्याच्यामध्ये झोपायलाच टाइम नाही भेटला. सो आता बघू 2 तास भेटतात तर झोपता येईल थोडा वेळ गाडीमध्ये. आजचं वातावरण पण खूप छान आहे. एकदम सुंदर ग्रीन दिसतंय आजूबाजूला.
वरती इथं बी लागले. बी लावल्यावरती झाड येतं का? तुला काय वाटतं? नाही, नाही येत? चंदनाचं रोप लावायला लागतं. रोप लावा लागते. मस्त वाटतंय ना? हम्म. आज पूर्ण कोल्हापूर फिरायचं एका दिवसात. तसं आम्ही 2 दिवसात येणार होतो, पण एवढा टाइम नाहीये, सो आम्ही एका दिवसाला जरा फिरू पूर्ण. आज मी आता जाताना मी आता गाडी घेतो बघा. शांत बस. सगळ्यांची झोप उडवतो. आता आम्ही आलो आदमापूर मध्ये आणि हरिओमची तर झोपच नाही झाली. मी आउटफिट चेंज केला माझा, तो खूपच टोचत होता त्यामुळं. तर चला इथे पाया वगैरे पडून आम्हाला तर आउटफिटच नाही. आल्यापासून एकच शर्ट घालून फिरतोय. अरे वा, अरे वा. इथे आमचं छान असं दर्शन झालं आणि खूपच गर्दी होती. लिटरली आज आम्ही पूर्ण दिवसातून तीन पण नाही 4-5 तास लाईन मध्ये होतो दर्शनाच्या. म्हणजे सकाळचं 2 तास मिळून आणि ते 3 तास लागले. एवढी गर्दी बापरे, आणि ऊन पण खूप जास्त होतं. आता आम्ही चाललोय कुठे चाललोय पप्पा आपण? हा, आता आम्ही चाललोय ज्योतिबाला. तर चला. बाहेर